श्रीराम जय श्रीराम. ज्योतिबाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज आपण ऐकला. जय महाराष्ट्र. युवतीच्या डगआउट मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनल कराड तालुका प्रीमियर लीग 2025 मधला हा उत्साह जय महाराष्ट्र युवतीचा डगआउट पाहायला मिळाला. खेळाडू इथे मात्र अगदी उत्साहित आहेत खेळण्यासाठी. फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आपण जाऊया श्री गणेश 11 गणेशवाडीच्या डगआउट मध्ये जाऊया. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. आशिष चोरगे सर. थँक्यू सो मच. आणि हा उत्साह पाहायला मिळतोय. सेमीफायनलची लढत आहे. पहिली सेमीफायनल जय महाराष्ट्र युवती आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश 11 गणेशवाडी. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर राजू कंक आणि दुसऱ्या बाजूला रोहित. या दोन त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय संदीप पाटील आणि त्याचबरोबर बबलू पाटील यांचं इथे शुभागमन झाले. त्यांची मात्र स्पर्धा अध्यक्ष चषक आपण पाहतोय. त्यांची स्पर्धा असतानाही मात्र या केटीपीएलला भेट देण्यासाठी आलेले. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. जव्या मॅचच्या दिशेने बबलू पाटील यांची उपस्थिती. फक्त एकच जयघोष इथे मात्र होताना पाहिलं. श्री गणेश 11 गणेशवाडी च्या मात्र डगआउट मध्ये आहेत. कॅमेरामॅन प्लीज एकदा इकडे बघता. एकदा जोरदार मॅच चालू व्हायच्या अगोदर म्हणा जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. ज्योतिबाच्या नावानं आवाज घुमताना पाहायला मिळेल. बॅक टू क्रिकेट. मोठा पंच, बडा मंच, पंच भी बडा. नेहमी कार्यासाठी तत्पर संतोषजी बंड सर आपले शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर जरूर उपस्थित राहिले आहेत 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी सातारा जिल्हा वर विभाग अधिकारी सन्मान्य आदरणीय संदीपजी पाटील म्हणजे बबलू पाटील सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान बंडादादा आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. आज अध्यक्ष चषक आणि अध्यक्ष चषक आपण पाहिलं तर त्यांच्याच नावानं जरूर भरवला गेला. योद्धा 11 या संघासाठी खूप महत्वाचं योगदान. योद्धा 11 हा संघ आपण पाहिलं तर 32 क्रिकेट मधील एक महत्वाचा आणि खऱ्या अर्थानं विजेता संघ योद्धा संघ ओळखला जातो आणि त्या संघाचे देखील आपण पाहिले तर महत्वाचे प्रतिनिधी त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. अर्थातच बबलू पाटील थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात. आज वेळेतला वेळ काढून खऱ्या अर्थानं त्यांची स्पर्धा आहे त्या स्पर्धेतून वेळ काढून आपण व्यासपीठावरती उपस्थित राहिलात यासाठी आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बॅक टू डगआउट. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिली सेमीफायनल सुरू आहे. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आहे. पहिला बॉल डॉट बॉल आला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल येत असताना खातं अकाउंट श्री गणेशा झालाय टीम जय महाराष्ट्र 11 या संघाचा. ओहो टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. गती परिवर्तन पाहायला मिळालं. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. इथे पाहायला गेलं तर सावध संत गतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. कारण मोठी मॅच आहे. इथे एखादी चूक स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे जोखीम पत्करली जात नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच बंटी आहे. बंटीकडे विश्वास दाखवलाय. पहिलं P1चं पहिलं षटक हाताळतोय तो. परंतु स्ट्राईक एंडला आपण जर पाहायला गेलं तर रोहित आहे. रोहितकडे नजरा वळवल्या जातील आणि पाहायला जाईल की या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. बॉलर निघालाय. पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन तोच टप्पा हाताळलाय. लाईन लेन अचूक पाहायला मिळाली. तर या गोलंदाजाचा विचार केला तर हंगाममध्ये पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळाला. 4 बॉल आतापर्यंत अप्रतिम हाताळलेत. नक्कीच पॉवर जनरेट केली आहे बंटीने. अगदी जखडून आखडून ठेवलंय फलंदाजाला. पाहावं लागेल येणाऱ्या बॉल वरती धावांचा ओस आणि धावांचा डोंगर पाहायला मिळतोय का. ओहो ड्राईव्ह फटका केलाय. चांगला बॉल ओव्हर पिच होता. थोडासा टप्पा पुढे ठेवला. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये ढकलून दिला. पुष्करो खुशरो एक धाव जरूर घेतली गेली. इथे पाहायला गेलं तर सरळ बॅटने व्ही शेपचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी इथे पाहू शकता. इथे सागर पाटील दादा नियोजनाचा बादशाह म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. ते आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाल. आणि त्याचबरोबर आमचा संपूर्ण समालोचक कक्ष देखील दाखवला जातं. ही संपूर्ण ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय.
डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव राजूच्या खात्यामध्ये आणि टीमच्या खात्यामध्ये येईल. चांगला खेळ राहिलाय पहिल्या षटकामध्ये. खरं तर गणेशवाडी संघासाठी जमेची बाजू राहिली ती म्हणजेच बंटीची धारदार गोलंदाजी, अकोच योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, योग्य धाटणीवरची गोलंदाजी, योग्य वेगाची गोलंदाजी खरं तर बंटीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. खरं तर बिनबाद 3 धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळाली. नक्कीच चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं. पहिलं बंटीने मात्र हाताळलं आणि कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. पॉवर जनरेट करून ठेवली आहे. कुठल्याही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवत असताना जखडून आखडून ठेवलंय दोन्ही बॅटरला. ही जमेची बाजू राहिली या गोलंदाजाची P1च्या षटकामध्ये सर. गोलंदाजी माकवती. आता दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर गणेशवाडी एक्सप्रेस अगदी वेगाच्या गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं तो साजन हिनुकले गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. खरं तर वेगाने स्वार होत असतो. खरं तर आगीचे गोळे सातत्याने टाकत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या वर्षीच्या हंगामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला, पण KTPLचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये साजन गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच थोडस स्पीडअप ठेवायचं मॅचला, कारण अजून आणखीन एक सेमीफायनल आणि एक्झिबिशन मॅच देखील आहे. साजन यांचा पहिला बॉल राजूसाठी. हा खूप टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरून ओलवडाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. इथे पाहू शकाल रिप्ले टेलिकास्ट मध्ये काय निर्णय येतोय पाहूयात. इथे टप्प्याचा बॉल इथे इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. अप्रतिम ओव्हर दी हेड हा बॉल खेळाय. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील इथे 4. म्हणून म्हणलं जातं उसळलेल्या लाटांचा समुद्र, खवळलेल्या समुद्राचा शांत दिसणाऱ्या राजू कंकचा कोणीही नाद करू नये इथे राजू कंकने दाखवलंय. खरं तर आशिष सर नक्कीच राजू इनफॉर्म ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर चौकार आलाय. या बॉलवरती साजन कमबॅक करून देईल का हे पाहणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला आता पॉइंटला उडवलाय. बॉल थांबत नाहीये. राजू कंक याच्या बॅट मधून आलाय तो दम आणि धावा मिळतील मॅक्सिमम. इथे पाहू शकता बाहेरचा बॉल. तोच प्रयत्न पाहायला मला बाहेरच्या बॉलवरती अगदी पॉइंटच्या डोक्यावरून या बॉलला पाठवून दिलं. बॅक टू बॅक दुसरा षटकाराशी चौकार पाहायला मिळाला. नक्की 4चा पाडा बोलला जातोय राजू कंकच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. बॅट अगदी चार्जिंग करून आलाय. म्हणून म्हणलं जातं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ओहो, सॉफ्ट हँडेड बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. राईज केला बॉलला बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली रणनीती आखली आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं, गती काढून घेतली या बॉलवरती सर. अंतिम दिवस आपण पाहतोय. खेळपेटीचा अजूनही अंदाज आलेला नाही. पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. सबमरीन बॉल पाहायला मला नाही. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला माहिती आहे. चांगला बॉल तिथे हाताळला गेलाय. आलाय तो डॉट बॉल. आधीच्या 2 बॉलवरती आक्रमण केलं, परंतु या बॉलवरती गती काढून घेतली. चांगला स्टॉप तिथे करत असताना या बॉलवरती कमबॅक करून दिलाय. साजन यांचा पुढचा बॉल राजूसाठी. ओहो, आणखीन एक मोठा प्रहार चढवलाय. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट फटका. बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक जात आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत. थांबवण्याचा प्रयत्न इथे होत नाहीये. आणि असं म्हटलं जातं फेमस आहे कराडचा दत्त चौक. फेमस आहे कराडचा दत्त चौक आणि राजूला आहे चौकाराचा शौक. चौकाराचा शौक. हो हो हो, पहा काय शेरशाही पाहायला मिळाला. फटकाही त्याच धाटणीचा पाहायला मिळाला. इथे समोर गुडलेन स्पॉट वरती टाकलेला बॉल त्याच्यावरती बॅटचा फेस ओपन केला शेवटच्या क्षणी. बॉलला खेळ खरं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धाब्यांसाठी. या षटकामध्ये 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. जो राजू कंक पहिल्या षटकामध्ये शांत होता तो आता बॅट मधून आग ओकायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला माहिती आहे. नक्कीच चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. साजनवरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय. दबाव भरपूर आहे. दबाव स्पष्ट दिसतो. खरं तर 3 चौकार आले या षटकामध्ये. हो, इथे आणखीन एक फटका. ओहो, बॉल थांबत नाहीये. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर दम दाखवतोय. त्याचा पॅटर्न वेगळा आहे. चौकाराचे फटके, आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चौकाराची होते. बॅट चार्जिंगला लावले आणि तो लावून आला होता. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 धावा. 4 चौकार पाहायला मिळालेत. खरं तर काय फटकेबाजी केली आहे. अगदी ऑफ ड्राईव्हचे 3 दर्जेदार फटके पाहायला मिळाले. आणि या बॉलवरती इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि इम्प्रोव्हायझिंग फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धाब्यांसाठी पाठवलेलं पाहायला मिळालं. 19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत.
8 चेंडू 19 धावा 8 चेंडू 18 धावांवरती खेळतोय. ओके ओके. पुढचा बॉल साचिन यांचा. हो फ्लिप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, गॅप शोधून काढले, परंतु क्षेत्ररक्षक जात असताना एकच धाव मात्र कंप्लीट होते. या बॉल वरती चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं बॅट अँड बॉल मध्ये. देऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीतांना संधी. आपण इथे पाहू शकता 2 षटकांचा खेळ समाप्त, 20 धावा धावफलकावरती. डीजे थँक्यू कॉम्बॉक्स. इथे आपण पाहू शकता जय मराठाचा टीम आहे संपूर्णपणे. अत्यंत महत्वाचं आहे. किती धावा एक फायटिंग टोटल इथून उर्वरित 3 षटकामध्ये? 70+ व्हायला पाहिजेत. ज्या पद्धतीनं राजूची बॅट तळपते आहे, सातत्याने चांगली कामगिरी केली. या व्यतिरिक्त डगडमध्ये अजून कोणता असा बॅट्समन आहे जो चांगली कामगिरी करू शकेल? बॅट्समन तेजस आहे, शुभम आहे. स्पर्धा एन्जॉय करताय, ज्याबद्दल सिंबाचा सामना आता खेळत आहे. हो हो. ओ टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू. आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. जमेची बाजू काय तर पार्टनरशिप बिल्डअप झाली इथे. कॉन्फिडन्स दोघांचा खरं तर चांगला पाहायला मिळालाय. एका बाजूने विचार केला तर रोहित गुरव एक बॉल फेस केलाय, दुसऱ्या बाजूला राजू कंगचा विचार केला तर दर्जेदार 4 चौकार पाठीमागल्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. 20 धावा धावफलकावरती एकही गडी बाद नाहीये. आता महत्वाचं काय असेल ते पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत. डीपला प्रोटेक्शन म्हणजे आउटसाइड 30 या सर्कल 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. नक्कीच मिडल ओव्हर मध्ये पुन्हा एकदा पाहायला गेलं तर संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक बंटी आलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतोय बंटी. पाहावं लागेल या राजूला थांबवेल का, विकेट प्रस्थापित करेल का. बंटी या पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 3 धावा फक्त त्याने खर्च केल्या होत्या, कुठलाही मोठा फटका येऊ दिला नव्हता आणि त्यासाठीच मात्र तिसरं षटक मिडल ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर बंटीला बोलवलं गेलंय. पाहूया कशा पद्धतीने मात्र हा खेळ राहतोय. बंटी निघालाय गोलंदाजी मधून राजूसाठी. पाहूयात येणारा बॉल वरती मात्र काय घडेल. स्ट्राईक केलेला राजू. हो हो हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आवाज होतोय कराड ते चिपळून, आवाज होतोय कराड ते चिपळून. राजू भावा तू मारतो उचलून 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 मारतोय. इथे दर्जेदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. जागा बनवली त्यानंतर इथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 6 धावांसाठी बॉल पाहायला मिळाला. दुसरा बॉल स्टेप आउट केला होता. पदल आली ते दाखवलं होतं करतर आशिष सर. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नामध्ये इथे पाहायला गेलं ना तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चांगला बॉल तिथे हाताळलाय. एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 26 धावा धावफलकावरती लागतात. राजूचा जर का विचार केला तर 11 बॉल 25 धावांवरती तो खेळतोय. अप्रतिम बॅटिंग लाईन त्याच्या बाजूने सुरू आहे, परंतु बंटी थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेल. या बॉलवरती मात्र कमबॅक करून देईल का. आधीचा बॉल डॉट बॉल आला होता. बाहेरचा बॉल छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी. कोणती धाव नाहीये. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केलाय. बॉलचा विचार केला तर पडल्यानंतर बॉलने काटा बदलला होता. जी ट्रेन करता पहिल्या प्लॅटफॉर्मवरती निघाली होती ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती गेली की काय असं चित्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत होतं. इथे बाहेरच्या बॉलला पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांची मागणी इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. ते जरूर चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. काय निर्णय असेल या बॉलचा. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. अजूनही एकही गडी बाद नाहीये. टीवी एम्पायर बिजी हो रहे हैं और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. जय महाराष्ट्र का खेमा बहुत खुश है जिस तरह से बल्लेबाजी हो रही है और रनों की रफ्तार बढ़ गई है. अंपायर का डिसीजन आना बाकी है, डिसीजन पेंडिंग है.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता. योग्य बॉल मात्र हाताळलाय बंटीच्या माध्यमातून. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. येस पाहू शकता काय दर्जेदार टेलिकास्ट पाहायला मला टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. स्पर्धा ज्या दर्जाची आहे ना त्या दर्जाची युट्यूब वाहिनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः 20 लाख सबस्क्रायबर असणारी युट्यूब वाहिनी पाहतो आज. लाख मोलाची स्पर्धा आपल्याला या KTPLच्या माध्यमातून पाहायला मिळते. 26 धावा फलकावरती. चौथा बॉल. बंटी निघालाय. हो हो आणखीन एक दमदार स्ट्रोक. कराडचा तांबडा पांढरा झणझणीत राजू कंक षटकार मारतोय खणखणीत. षटकार आलाय. 6 धावा मिळत आहेत. गणेशवाडीचा खेमा आपण या ठिकाणी पाहू शकता. इथे डगआउट आहे आणि राजू कंक या ठरतो आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. पाहूया एक जण माझ्याबरोबर या ठिकाणी संवाद निश्चित साधणार आहे. कॅमेरामॅन पण आमच्याबरोबर असतील. आणि महत्वाची विकेट तुमच्यासाठी महत्वाची विकेट कोणती असणार मैदानावरती? राजू कंक ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ही विकेट तुम्हाला आता हवी का पुढच्या ओव्हरमध्ये? राजू कंकची विकेट अतिशय महत्वाची. चांगलं क्रिकेट खेळत आहे श्री गणेश क्रिकेट क्लब. त्यांचा सपोर्ट स्टाफ त्यांना भरपूर आलेला आहे. तर त्यांनी चांगलं क्रिकेट खेळावं आणि त्यांना शुभेच्छा असतील. राजू कंकची विकेट अत्यंत महत्वाची आहे. तो डोकेतिकी ठरतो का? ते आता आमचे विकास वेरीच काढू शकतात. गणेशवाडीचा बकासूर. राजू कंकची विकेट अत्यंत महत्वाची आपण पाहू शकता. परंतु विकासवरती सर्वांचं लक्ष आहे. तो झकास कामगिरी करण्याकरता सज्ज असेल. जलपानासाठी खेळ थांबले आणि या पहिल्या 2-3 षटकामध्ये बॅट्समननी वर्चस्व गाजवले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असणारे टीम जय महाराष्ट्र युवतीचा संघ. राजूचा जर का विचार केला 14 बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केलेत. वैयक्तिक 32 धावांवरती खेळतोय. रोहित आपण जर पाहायला गेलं तर अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 4 बॉल त्यांनी फेस केलेत. 5 धावांवरती खेळतोय. जरा बघा जास्त टीम मीटिंग नको. लगेच मॅचलाच करूया सुरुवात. पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली आहे. कारण 36 धावा धावफलकावरती पाहतोय. वन साइड बॅटिंग राजू कंकची या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण इथे जर पाहिलं तर 65-70 धावसंख्या लावावी लागेल. कारण महत्वपूर्ण मोठी मॅच आहे.
नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली असं म्हटलं जातं ना. एक करेल तर कामगिरी, दोघे करतील तर भागीदारी आणि संपूर्ण टीम करेल तर ती जबाबदारी स्वीकारली आहे दोन्ही टीम. दोन्ही बॅटरने. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. मिडल ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 34 षटक मात्र हाताळण्यासाठी विकास वैरी आलाय. विकास करावा लागेल गोलंदाजीतून आपल्या संघाचा आणि राजूची विकेट मिळवावीच लागेल. आता क्षेत्ररक्षण सजवलं जातं थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार करण्यात आलाय. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन तैनात आहे, लॉंग ऑफ तैनात. हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय tenniscricket.in माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण नवी मुंबई आणि संपूर्ण हे मैदान भूमिपुत्र मैदान कव्हर केलं होतं. पाहूया पुढचा बॉल घेऊन विकास वैरी सज्ज होतोय. येणाऱ्या बॉलवरती काय घडेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता. बॉल काही समजलेला नाहीये. बॉल तिथे थांबलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केलाय. पहिला बॉल सर तर डॉट बॉल आलाय. कॉन्फिडन्स दाखवलाय, स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. जबाबदारीचं क्रिकेट राजूकंच्या माध्यमातून इथे दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती नकार आलाय की एक धाव जरूर झाली असती, इथे एकही धाव पाहायला मिळालेली नाही. पहिला बॉल डॉट. पहिला डॉट बॉल आलाय. विकास पुन्हा एकदा निघालाय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह सुरू केलाय. अलोंग द कार्पेट पद्धतीने गुदगुल्या करत बॉल चाललाय अगदी या लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथे एकच धाव मात्र मिळेल. सिंगल आली या बॉलवरती. तर म्हणलं जातं चांगली पुस्तकं, चांगली माणसं आणि चांगले बॉल आधी वाचावे लागतात. इथे बॉलला रीड केलं होतं. अगदी बॉलला बदललेली ते दाखवलं. बॉलवरती पोहोचले. अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं लॉंगॉनच्या दिशेला खेळले. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहायला मिळतील तिसऱ्या बॉलमध्ये चौथ्या षटकाच्या. समोरच्या दिशेलाही ते पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघून गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. मितील दाबा 4. येतोय चौकार. डीजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट आणि एक्स्ट्रा पॉवर जनरेट करून मारलेला हा फटका रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी चौकाराला टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या चौकाराच्या माध्यमातून 42 या आकड्यावरती. जो शांत होता तो आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. खरं तर इथे रोहितच्या माध्यमातून पाठीमागल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इथे अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं ऑन ड्राईव्हला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एकच धाव मिळेल. इथे नो बॉलचा इशारा. नो +1. टोटल 2 धावा धावफलकावरती अडवत असताना पाहायला मिळतील. खरं तर एक चूक म्हणावं लागेल, कारण आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. राजू कंक स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आणि इथे विचार केला तर राजू कंकला मोठी संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट, कारण बोनस चेंडू म्हणलं तर क्रिकेटमध्ये या चेंडूला वावगं ठरत नाही. नक्कीच मेजवानी असेल आणि ती मेजवानी स्वीकारेल का राजू. विकास निघालाय. ओहो, इनफिल्डच्या वरून पुढे एकदा उडवण्याचा प्रयत्न. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि राजू कंक याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. बदलताना आपण बघतो. शेवटचं षटक अतिशय महत्वाचं आहे.
ओवर टू कमबॅक्स. शेवटचं षटक आपण पाहतोय. शेवटचं षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला करण शेवाळे, अगदी अंडर 22चा हा खेळाडू, अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या दिवसामध्ये या हंगामध्ये या खेळाडूचा बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चांगला खेळ राहिला. शेवटचे महत्वपूर्ण खरं तर आशिष 6 बॉल, किती दाबांपर्यंत टार्गेट जाईल असं तुमचं मत आहे या मॅच मध्ये? नक्कीच पाहावं लागेल कितीपर्यंतचा रोख ठेवण्याचा प्रयत्न असेल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. गोलंदाज कराडचा करण अंबाला या टोपण नावाने मात्र हा गोलंदाज ओळखला जातो. करण आलाय, करण अंबाला, अगदी या टेनिस क्रिकेटमध्ये फेमस असणारा करण अंबाला चर्चेत राहिलाय. परंतु कराड तालुक्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर करण शेवाळे, परंतु स्ट्रायक एंडला कराडचा बकासूर या नावाने मात्र चर्चेत असणारा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राजू खंग, पाहुयात येणाऱ्या बॉल वरती. ओहो, राजू खंग, आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईल मी या स्पर्धेत भाव, आप्पा मी तोडत नाही हो, मी ठोकतो आपला पार्टनर. संपणारही नाही, किती उद्या तडतडे संपलो नाही आणि संपणारही नाही. दर्जेदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. षटकार आलाय, करणच्या विरोधात रन जमा करतोय राजू खंग. 44 धावांवरती खेळतोय. अर्धशतक कंप्लीट होईल का? हो, फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. काय घडलं या बॉल वरती? चांगला स्टॉप तिथे केलाय. कॉन्फिडन्स पहा, इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नाहीये, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारीनुसारचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. इथे पाहायला गेलं तर राजू कंगच्या माध्यमातून थोडीशी खरं तर जरूर राजू कंगच्या बॅटमध्ये जर पाहायला गेलं तर कॉन्फिडन्स आहे. टायमिंग आणि परफेक्ट शॉट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 55 धावा फलकावरती. तिसरा बॉल, 55 धावा लागलाय. करण निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक मधून. हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. पंचांकडे अपील केली, अपील मध्ये उत्साह, जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये अडकलाय, गती परिवर्तन केलं. स्टंपिंगच्या माध्यमातून करण अंबालाने विकेट मिळवलीये. कराडचा करण अंबाला, करण शेवाळेने 440 व्होल्टचा धक्का लागतोय. राजू कंक माघारी जातोय. 21 बॉल 44 धावांची खेळी आता शांत झालीये. पहा इथून थँक्यू डीजे, थँक्यू. राजू कंग, बकासूर धावांचा ओघ उडणारा खेळाडू आऊट झालाय. कसं वाटतंय तुम्हाला? कॅमेरामॅन, कसं वाटतंय दीदी? तुला रडताना पाहिलं होतं गेल्या वर्षी, आज परत एकदा संधी आहे चॅम्पियन होण्याची. काय म्हणतोस, कसं वाटतंय राजू कंग आऊट झालाय? खूप छान. तुला कसं वाटतंय दीदी? छोटी आमची राजकुमारी. खूप छान. राजू कंक आऊट झाल्यानंतर छोटे, तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय राजू कंक आऊट झाल्यानंतर? ही दहशत आहे राजू कंकची. हा फलंदाज बाद झाल्यानंतर श्री गणेश 11 गणेश वाडीच्या मात्र डगआउट मध्ये हा जल्लोष पाहायला मिळतोय. हो, आणि इथून काय तुम्हाला काय वाटतं? काय यस, बॅक टू क्रिकेट. ब्रँड आहे हा खेळाडू. का या खेळाडूची दहशत नसणार आहे? या वर्षीच्या हंगामध्ये आशिष सर 6 मानाचं किताब या खेळाडूने जिंकले होते. राजू कंकडे बाद झालाय तो खेळाडू. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 55 धावा फलकावरती. पुढचा बॉल तेजस साडी आल्याला आक्रमक होतोय आणि हा फटका सजवलाय. बघतोस काय रागाने, षटकार ठोकलाय वागाने. आल्या स्वॅगने स्वागत केलंय षटकाराने तेजस गारेने. थँक्यू डीजे, थँक्यू. पाहिजे ते बरेचसे प्रेक्षक वर्ग आहेत आणि क्रिकेट मधील बरेचसे चाहते आहेत. कसं वाटतं? डंबरकर साहेब जोडले गेलेले आहेत. काय म्हणला KTPL 4.0 बद्दल? अतिशय आकर्षक असं नियोजन दीपक दादांनी केले. KTPL अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी मायक्रो मॅनेजमेंट म्हटलं तरी सागर पाटीलने एकदम छानच केले. आणि आता 2 दिवस असं वाटतच नाही की आपण म्हणजे क्रिकेट 2 दिवसासाठी आहे. असं वाटतंय की 8-10 दिवसापासून ही टुर्नामेंट चालली की काय. अतिशय छान नियोजन सागर पाटीलने आणि दीपक दादांनी केले आणि KTPL 4च्या स्वरूपात ही चांगली स्पर्धा पाहायला मिळते प्रेक्षकांना. आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या KTPL 4.0 साठी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन. जोरदार टाळ्या KTPL 4.0. यस, बॅक टू क्रिकेट. 66 धावा फलकावरती लागतात. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आता काय घडलंय? नशिबाचा चौकार मिळालाय. वाईट +1, दुष्काळात 13वा महिना.
बोनस भेटलाय. आता फिल्डिंग करणारी टीम हेच बोलत असेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. इथे विकेट महत्वाची. आता विकेटला इथे महत्व नसेल, इथे प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 66 धाबा फलकावरती गोलंदाज सज्ज करण तेजस इथे पाहू शकता. बॅटची आतली कड यष्टनच्या पाठीमागे चांगलं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आशिष सर पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आहे, किती धाबा चौकार षटकार येईल का? करणने देखील रन थांबवल्यात. आता पाहावं लागेल शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील आणि टार्गेट सेट केलं जाईल. जवळपास 1 षटकार चौकाराला टार्गेट गुड फायटिंग टोटल होऊ शकते, कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर 60-65 धावसंख्या टार्गेट सेट करणारी धावसंख्या पाहायला मिळाली. शेवटचा बॉल इथे पाहू शकता, मोठा फटका खेळाय, उंची जास्त अंतर कमी, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय फलंदाज. इथे बाद 66 धावसंख्येवरती इथे दुसरा धक्का बसेल, ते म्हणजेच टीम खरं तर जय महाराष्ट्र युवती संघाला. नक्कीच डीजे 2 मिनिटं आपण स्कोर सांगूया. पूर्वार्धाचा खेळ समोर झालाय, पहिल्या डावाचा खेळ समोर झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 66 या आकड्यावरती लक्ष असेल. 67 धावांचं येणार रे 30 बॉल, 67 धावांची गरज असेल अर्थातच टीम श्री गणेश 11 गणेशवाडी या संघाला बॅटिंग करण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. नेक्स्ट मॅच असेल त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी स्पोर्ट्स साळ शिरंबे या 2 संघांमध्ये होईल पुढच्या मॅचचा टॉस. आणि जिथे मात्र जोडले गेलेत आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आपण ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थातच किरणजी मस्कर सर यांच्या वाणीतून जाऊया टॉस बॉस मध्ये. थँक्यू सो मच. सन्माननीय बागलजी शेठ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. प्लीज दादा विनंती करेल आपण या दोन्ही कॅप्टन्स या प्लीज. या टॉस आपण करतोय. सन्माननीय आदरणीय बागलजी शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सेमीफायनल क्रमांक 2 तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. एक अशी लढत जिथे आपण पाहिलं तर तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या लढती पैसा वसूल बघायला भेटतील. KTPL 4.0 आणि प्रत्येक टीम आपण पाहिली तर आता सज्ज झाली आहे सेमीफायनल मॅचेसला घेऊन. एक मोठी लढत, वाव मजा येईल ही मॅच बघायला. एका बाजूला आपण पाहिलं तर शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे टीम, तर दुसऱ्या बाजूला अर्थात त्रिमूर्ती स्पोर्ट्स गोटेवाडी टीम. मजा येईल खूप मॅच बघायला, कारण की अटीतटीची लढत होईल, पैसा वसूल मॅच होईल, प्रेक्षणीय लढत होईल आणि टॉस देखील तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे या मॅचचा. टॉस आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स फायटर गोटेवाडी टीम. तुम्हाला कॉल करायचा आहे KTPL 4.0 आणि दीपक दादा हा कॉल तुमचा असेल. आणि येस साहेब, स्पिन द कॉइन. दीपक दादा कॉल आहे आणि दीपक दादा आलेले आहेत. या टॉस जिंकल्यास महत्वाचा निर्णय. नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. इम्पॉर्टंट होता टॉस खूप. नक्कीच सर, कारण टॉस जिंकल्याची अर्धी मॅच जिंकली असं आहे. कारण समीकरण कालपासून बघतोय, टॉस जी टीम जिंकतील त्याला एक 20% तरी ॲडव्हान्टेज जास्त आहे. गतवर्षी त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या टीमचा प्रवास कसा राहिला होता? नक्कीच सर, कारण KTPL 4.0 मध्ये 4 वेळा संघ क्वालिफाय झालेला आहे. त्यामुळे क्वालिफाय होऊन तिथून पुढच्या स्टेजमध्ये पोहोचत नव्हता, पण आज नक्कीच प्रयत्न असतो तो. यासाठीच हा प्रश्न विचारला होता. तर टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. फिल्डिंग येस, इम्पॉर्टंट होता टॉस. जर तू टॉस जिंकला असतास तर कदाचित फिल्डिंग साठी जाणार होतास का? नक्कीच किरण सर, मी क्षेत्ररक्षण करणार होतो. टॉस जिंकला नशिबानं, पण मॅच मेहनतीनं जिंकावं लागते. बॅटिंग तुला आता करावी लागेल. तुझी बॅटिंग ऑर्डर चांगल्या पद्धतीने आहे. काय बोलतो, एक मॅजिकल फिगर सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये काय महत्वाची असेल? पॉवर प्लेला सर्वात जास्त 30च्या वरती धावा लावण्याचा प्रयत्न असेल आणि ओव्हरऑल टोटल 70+ देण्याचं आमचं टार्गेट असेल. सुजित सारखा एक मातब्बर खेळाडू त्या संघात आहे, त्याला लवकर आउट करण्याची पण आमच्याकडे एक हे असू शकते, लिंबो स्ट्रॅटेजी. तसलं लिंबू नाही सर. सॉरी, म्हणजे मला स्ट्रॅटेजी बोलायचं होतं, मी चुकून ते लिंबू बोललो. पण सुजितला आउट करायची स्ट्रॅटेजी असं बोलायचं होतं मला, बरोबर ना? तुम्ही लय पण आहे, ठीक आहे, चालतंय. येस, थँक्यू. बरं वाटलं. मात्र मजा येईल मॅचला भाऊ. नक्कीच मजा येईल. फुल पैसा वसूल. पैसा वसूल दीपक दादांनी पैसा गाठलाय तो वसूल.
वसूल फुल वसूल वाव मजा येईल मॅच बघायला. टॉस का बॉस इथेच आग लागले भाऊ. दुसरी मॅच जाऊ नका नाही तर बोलणार मॅच दिसली नाही आम्हाला. सेकंड सेमीफायनल चालू होईल. पहिल्या सेमीफायनल साठी मात्र मॅच कडे आपण जातो. थँक्यू सो मच. टॉस आपण झालं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स गोटेवाडी टीम टॉस जिंकले. मान्यवर मी विनंती करेल साहेब कसं वाटलं या मॅच बद्दल आणि कशा पद्धतीने इथला माहोल आहे. अडकवलंस नाही नाही एकदम मस्तपैकी. आता हे बघूनच एवढं चांगलं वाटतंय ना की असं वाटतं की आता इथेच बसावं संध्याकाळपर्यंत तरी मॅच संपेपर्यंत. इथेच थांबायचंय. थँक्यू सो मच. मनापासून आभार. त्रिमूर्ती स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा करतो गोलंदाजी. समोरच्या टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा कुठेही जाऊ नका. सेकंड इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण स्वागत करूयात. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित झालेले प्रशांत आदवडे सर यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात सन्मानित. वेलकम सर. आणि जाऊया आता पहिल्या सेमीफायनलच्या सेकंड इनिंग कडे. शुक्रिया किरण. किरण मस्कर जिनकी आवाज आप सुन रहे थे. सिक्का उछला त्रिमूर्ति के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे और शिव प्रेमी स्पोर्ट को करने है. इंपॉर्टेंट मैच है. 30 गेंदों में 67 रनों की जरूरत है. 67 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. अच्छा मैच जय महाराष्ट्र और श्री गणेश 11 गणेशवाड़ी के बीच. ये सेमीफाइनल का पहिला मुकाबला. कॉम्बॉक्स में हमारे साथ किरण जुड़ चुके. किरण मस्कर आपका स्वागत है. आणि त्याचा स्वभाव थोडासा मिस्किल आहे. आपण टॉस बॉक्समध्ये देखील बघितलं आहे. हळूच काही गुगलीस टाकून समोरच्या कॅप्टनला संभ्रमात टाकलं होतं. आणि आपल्याबरोबर रमेश या ठिकाणी रुपेशजी देखील जॉईन होत आहेत. त्यांचा आवाज आपण ऐकूया. काही सन्मान सत्कार आपण जाऊया पुन्हा एकदा रुपेशजीकडे. अगदी थोड्याच वेळामध्ये हे शुभ सन्मान मात्र उरकले जात आहेत. दर्शनजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. KTPL 4.0 मध्ये आदरणीय दर्शनजी जाधव साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन दीपकजी मोहिते सरांना की आपल्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय दर्शनजी जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती अतिथी कक्षामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यानंतर सुनीलजी जाधव साहेबांचाही इथे शुभ सन्मान घेतला जाईल. प्रथमतः आपण पाहतोय आदरणीय दर्शनजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान इथे दीपकजी मोहिते इथून साहेबांचा इथून घेतला जातोय शुभ सन्मान. त्याचबरोबर शरदजी कटेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला आहे. सुनीलजी जाधव आणि शरदजी कटेकर. हाय व्होल्टेज ड्रामा बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय. महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचकांसोबत ही मॅच आपल्याला मात्र ऐकायला मिळणार आहे. प्रशांतजी आदवडे साहेब आणि त्याचबरोबर किरणजी मस्कर सर. साइड पर गेंद को खेल दिया. अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच खेल दिया. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फीर करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. बल्लेबाज का खाता खुलता हुआ विकास के ऊपर दारोमदार है. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. टोटल बड़ा है, टारगेट बड़ा है तो अपने टीम के गेंदबाजों को टारगेट करना पड़ेगा. वापस विकास आया. विकास के साथ हम भी आए वापस. आणि हा योगायोग चालू झाला. विकासच्या मॅच साठी पुन्हा एकदा आपण सज्ज झालोय. हो थोडासा बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी नजरेच्या थोडासा बाहेर ठेवला होता. छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिला होता या चेंडूला खास करून अक्षयचा. आणि या मॅच मध्ये आता अक्षयचा परफॉर्मन्स आणि विकास या दोघांची पार्टनरशिप बहुत इंपॉर्टेंट है भाई. बिल्कुल सही आपने कहा. कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे आगे. इस बार बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं चढ़ी है. बल्ले का आडूरी किनारा लगा और गेंद स्क्वायर की तरफ चली गई है. अब मजा आएगा. राजू वर्सेस विकास. डायमंड कट डायमंड. लोहा लोहे को काटता है. 2 बड़े खिलाड़ी हैं और गेंद और बल्ले के बीच की जंग देखने का मौका मिलेगा. एक शेर दूसरा सवा शेर. एक बाहुबली दूसरा ग्रेट खलियन. खलीबली खलीबली खलीबली. अब आएगा मजा. ओह लफ्ट केला. मिड विकेट रीजन खाली है. जाने दो 1 बाउंस. 4 चौकार. विकास और एक तरफ राजू कंग. ये शॉट देखिए फुल टॉस गेंद थी. टाइमिंग के ऊपर निर्भर रहे हैं और बल्ले के बीचों बीच खेल दिया. फुल टॉस गेंद के लाइन में थे और इस पर काउ कॉर्नर पर पीछे कोई खिलाड़ी नहीं है. काउ कॉर्नर क्षेत्र में एक दर्शन स्ट्रोक बल्लेबाज विकास का. मच नीडेड बाउंड्री. विकास 5 स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. जीतने के लिए 67 रनों का लक्ष्य रखा गया है और इस वक्त बढ़िया बल्लेबाजी. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान पर. सांप और नेवले के बीच लड़ाई आप देख रहे हैं. अगदी बरोबर. श्री गणेश 11 गणेशवाडी एवढ्या खडतर प्रवासातून इथपर्यंत येऊन पोहोचले ते विसरणार नाहीयेत ही गोष्ट. शेवट चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू गॅदर केला जातो. फेकला तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बॅकअप येतोय. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? हो दुसरी धाव कंप्लीट केली जाते का? व्हॉट हॅपन काय घडलंय? रुको जरा सबर करो. कॅमेरामॅन फोकस करो. कुछ तो गडबड है दया. कुछ तो घोटाला है. क्या थोड़ा लेट रिएक्ट हुए वो देखना बहुत जरूरी है. जिस तरह से ये थ्रो किया गया था इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया था. थ्रो अच्छा नहीं था.
गैदर नहीं किया, उसके बाद में ओवर थ्रो हुआ था, ज्यादा आगे चले गए थे, ये थ्रो बिल्कुल गेंदबाज की तरफ, उसके बाद में थोड़ा समय लिया और ये थ्रो बहुत अच्छा था। बल्लेबाज क्या सुरक्षित है या नहीं ये देखना बहुत जरूरी है। टिक 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 टिक, टीवी एम्पायर का क्या सिग्नल होगा वो भी देखना बहुत जरूरी। क्या करीबी मामला होगा ये देखना बहुत जरूरी है। वैसे सराहना करनी होगी मैनेजमेंट टीम की, बहुत ही बेहतरीन आयोजन किया हुआ है। और बल्लेबाज बल्ला ड्रैग करना कितना बहुत जरूरी है ये एक बार फिर आपको दृश्य आपको दिखाई दे रहा वो बताएगा। बहुत सारे युवा अगर ये देख रहे हैं, अगर बल्ला ड्रैग नहीं करते तो मुश्किल हो जाती है। अंपायर का डिसीजन क्या है वो देखना बहुत जरूरी है। 67 ओव्हर का टारगेट, सबकी धडकन अभी ऐसे आहे, यही सबका चालू आहे, कारण की विकेट विकास वैरीची सेफ आहे की गेली आहे यामध्ये सगळ्यांच्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढले गेलेत। जी हाँ बिल्कुल, इस वक्त दिल की धड़कनें बहुत तेज बनती हुई। और विकास का विकेट मालूम है सबसे बड़ा विकेट है, अगर ये विकेट के ऊपर खड़े रहे तो अपना दमखम दिखाएंगे, उसमें कोई संदेह नहीं है। इट्स नॉट आउट। ओके, टेक्नोलॉजी हमारे पास है, 7 कैमरे हैं, सारी चीजें हैं, किसी का नुकसान नहीं होना चाहिए। नहीं तो सब लोग अंपायर बनते, नहीं तो सब लोग अंपायर बनते, वो भी हमने देखा पिछले 30 साल से। सहमत आहे तुमच्या मताशी, सहमत आहे, कारण की अंपायरी बनताना व्हिडिओ लगेच व्हायरल होतात, कारण की खऱ्या अर्थानं पंचांनी उन्हामध्ये उभं राहणं ही खऱ्या अर्थानं एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर आत्ताच्या उन्हामध्ये एखाद्याला सांगा जाऊन उन्हात उभा राहा, सगळ्यात मोठी शिक्षा, सगळ्यात मोठी शिक्षा, आणि पंचांचं कौतुक का नाही करायचं। जी हाँ, और वो थैंकलेस जॉब है इनका। स्कोर 6 रन, अब छोड़ 8 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर की कहानी समाप्त हुई है, 14.75 के औसत से आपको रन बनाने। करंट रन रेट 8 का है, रिक्वायर्ड रन रेट 14 के ऊपर है, 15 के लगभग 15 के आसपास। तो ये आने वाला ओवर बहुत इंपॉर्टेंट है। गेंदबाजी करने गेंदबाज शुभम लेग ब्रेक गेंदबाजी करते हैं। अगदी लेग ब्रेक गोलंदाजी, लेदर क्रिकेटचा एक चांगला अनुभव शुभमकडे, पहिल्यापासून लेदर क्रिकेट पासून सुरुवात केली, तदनंतर आपण पाहिलं तर खेळाडू कसा मस्तपैकी आनंद घेते। हे गावाकडचं खेळताना क्रिकेट आठवतं, वावरावरती बसून बांधावरती बसून जी मॅच बघायचा आनंद आहे त्याची मजा वेगळीच आहे, आणि ते खऱ्या अर्थाने हे खेळाडू तो अनुभव नेहमी जगत असतात। ओहो, यावी फुल टॉस चेंडू सरळ बॅटीने खेळलाय आहे खेळाडू, चेंडूच्या खाली आरामामध्ये विकेटचं पतन। अक्षय जास्त वेळ नाही थांबला, शुभम आया खुशिया लेके आया। एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय, दीपक दादा अंकुशजी पवार साहेब आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। दीपकजी मोहिते खजिनदार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। अंकुशजी यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान होणं तेही महत्वाचं, मात्र आताच विकेट। किरण जी, ये मुकाबला जो है ना बहुत महत्वपूर्ण है, और जैसे कि आपने देखा ये फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन आपने कहाँ खेला जहाँ लॉन्ग ऑफ पर खिलाडी आहे। म्हणजे मी नेहमीच म्हणतो की जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा खण, दुसरा आनंदाचा क्षण, आणि तिसरा फुल टच चेंडू वाया घालवायचा नसतो। त्यावरती खरपूस समाचार घ्यायचा आणि संधी होती, इससे मेरे हिसाब से वो आसान गेंद नहीं हो सकती थी बॉडी लाइन के बाहर भेजने के लिए। आपने कहाँ खेला जहाँ लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, वहां उनके गोदी में गेंद चली गई, और जहां चौका चाहिए था वहां विकेट आ गया। फुल टॉस चेंडू, ज्युसी फुल टॉस बोलतात आपल्या भाषेमध्ये, भाई लॉलीपॉप आहे मारना, पण रविवार आहे कदाचित नसेल लॉलीपॉप खात, एनिथिंग माहित नाही, मात्र कदाचित नाही फटका खेळला। 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती। अपने एक अच्छे अवसर को छोड़ा है, खुशियां जरूर आई थी आपके लिए। गेंदबाजी करे गेंदबाज शुभम, लेफ्ट एंड डाउन विकेट, बैकफुट पर गेंद को खेलना चाह रहे थे। इस बार सामने विकास जैसे खिलाड़ी है, अगर आप चौका नहीं जड़े तो भाई सिंगल तो लीजिए और दूसरी एंड की तरफ जाइए। आपके पास वीरेंद्र सहवाग है, वो बल्लेबाजी कर सकता है। इक्की दुक्की से काम चलाओ, विकास बाकी का काम पूरा करे। उसके बाद आम से मनगटे मनगटातले चांगली ताकद आणि त्याच्याकडे आतापर्यंत ताकद त्यांनी दाखवली आहे या 2 मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने। 80च्या प्लस त्याने धावा केल्या 2 मॅच मध्ये। इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजासाठी संधी होती। चेंडू आपण पाहिलं तर त्याच्या बोटाला जरूर स्पर्श झाला असेल, मात्र एक छोटीशी संधी यावेळी तरी जरूर चालून आली होती। लेकिन किरण देखिए, टेनिस क्रिकेट में सिंगल लेना कितना मुश्किल हो रहा है। शुभम की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, 3 गेंदों पर अगर देखें तो खामोश रखा गया। पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर बिंदी है, 3 गेंदों का खेल है, और विकास नॉस्टेक के गेंद पर इंतजार कर रहे हैं। अब चर्चा हुई दोनों के बीच, अब क्या प्लान है वो देखना बहुत जरूरी। सुधवी गेंदबाजी शुभम द्वारा।
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिलं तर अगदी आरामामध्ये येतो. चेंडू गॅदर केला जातो. दुसऱ्या बाजूने जर विचार केला, विकासची विकेट येत नाहीये, ठीक आहे, पण विकासला नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं हाही मोठा विषय असू शकतो का? इथेही थोडासा विजय तुमच्या हातामध्ये येऊ शकतो का? जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर अपने बॉलिंग मार्ग पर शुभम तैयार, सदी भी गेंदबाजी कर रहे हैं. 4 गेंदों में केवल 1 रन खर्च किया है. कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. ऑनसाइड पर गेंद को खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं है. स्कोर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद को फील करने के लिए आए. थोड़ा सा फंबल भी हुए थे, लेकिन किरण यहाँ थोड़ी सी दिक्कत ये है, डर है, मन में डर है. चाहे एक बार फिर आपकी सोच होती, एक बार फिर रन लेना चाहते थे तो रन आप ले सकते थे. स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर. ये कॉम बॉक्स बिल्कुल दिखाया जा रहा है. जो किरण है हमारे स्कोरर, जिनको रोशन एक बहुत ही बेहतरीन स्कोरर है, और टप्पा खाने के बाद गेंद बिल्कुल घुमाव लेती है, अंदर की तरफ आया, खतरा है. बड़ी विकेट है, बड़ी मछली जाल में फंसी है. सेलिब्रेशन बता रहा है, विकास रन आउट. चेक चेक चेक. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजे जय महाराष्ट्र युवतीच्या डगआउट मध्ये आहे आणि जी महत्वाची विकेट होती ती महत्वाची विकेट आले. आणि काय सांगाल सर? युवतीसाठी धन्यवाद देतो. हा विकेट महत्वाचा होता आणि इथं मॅच आल्यासारखं वाटतंय. पाहूया इथून पुढे खेळ होणार आहे. सेलिब्रेशन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. ये अकेले काफी है, ये अकेले काफी है. महेश भाई हो गया, ये अकेले काफी है. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले झाले तर ओव्हर टू कॉम्बो बॉक्स. किरण ये महेश अकेले काफी है. त्यांची एक ऍक्शन आहे ती नंतर दाखवते. ते ऍक्शन आहे अशी मस्तपैकी साधू सारखे बसतात ते. उसके पीछे क्या है वो मालूम नहीं है भाई. 10 धावसंख्या, 2 ओव्हरचा खेळ झाला. लेकिन विकास का विकेट खोने के बाद बहुत खुशी है. जय महाराष्ट्र के सारे जो खिलाड़ी बहुत खुश है. खुशी का कोई ठिकाना नहीं है. इस ओवर की कहानी देखिए, शुभम ने शानदार गेंदबाजी की है. 2 ओवर और कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया. 1 ओवर का खेल रहा, बिल्कुल इनका बहुत अच्छा रहा. राजू को दोबारा बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. 2 ओवर के बाद 10 रन, 2 विकेट के नुकसान पर. अब बल्लेबाजी करने के लिए सिंगम आए. सिंगम और सिंगम या सिंगन है, लेकिन मैं सिंगम कहूंगा कि सिंगम की जरूरत है मैदान के अंदर. अब इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट. पकड़ने के बाद उछाल था, इस कमर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. बल्लेबाज आउट. तीसरे विकेट के बाद बहुत बड़ी सफलता मिली है. डीजे मास्टर हमारे साथ जुड़ने वाले हैं. थँक्यू डीजे मास्टर. सेलिब्रेशन सुरू आहे. एकदा आवाज देऊया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा आवाज आहे, हा उत्साह आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 महत्वाच्या तर जय महाराष्ट्राच्या डगआउट मधून हा उत्साह पाहायला मिळतोय. थोडासा दबाव पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 10 धावसंख्या. मॅच आतमध्ये पण तापले, बाहेर पण तापले. मॅच सगळी म्हणजे आग इधर भी लगी आग उधर भी लगी आग, दोनों तरफ बराबर की लगी आहे सर. काय मॅच आणि काय आवाज आहे सर. म्हणजे कराड मधले जे डीजे साऊंड सिस्टम आहे, थप्पीवरचे थप्पी सगळे फेल आहे त्या आवाजासमोर. महेश के बारे में आप बोल रहे हैं. बिल्कुल. इस वक्त यहाँ की साझेदारी की जरूरत है. किरण, अगर आपका विकास सबसे बेहतरीन खिलाड़ी डगआउट में है, आपको हीरो बनने का मौका है. हीरो बनने का मौका आप अलग एंगल से देखिए. अगर हर बार विकास मैदान के अंदर आएगा, आपको जिताएगा, ऐसा तो नहीं होगा. टीम वर्क इंपॉर्टेंट है, और टीम वर्क होगा तो एक बार फिर ये ट्रॉफी जीतने का मौका, हीरो बनने का मौका आपके लिए बन सकता है. अगर टीम का विकास नहीं करेगा तो हम भी विकास कर सकते हैं टीम का. आणि तोच चांगली संधी आहे. श्याम आज की शाम मस्तानी भी बना सकता है आज, अगर वो टीम के लिए अच्छा खेलेगा तो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सिंगन आणि हे सध्या आपण पाहिलं तर प्रेक्षक खऱ्या अर्थानं लाडके प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतःमधलं थोडंसं आपण पाहिलं तर छोटं बाळ त्यांचं जरूर बाहेर, अगदी आपण पाहिलं तर बालिश ज्या पद्धतीने वृत्ती आहे. अप्रतिम फटका, कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक बॅटर होतोय आउट. या मॅचची कहाणी थोडीशी वेगळी राहते.
धाव संख्या फक्त 10 आहे आणि आणखीन एक फलंदाज आपण पाहिलं तर श्याम बॅक टू द डकआउट, विकेटचं पतन, बॅटर आउट. हा डान्स मला माहित नाही कोणता होता, पण हा गणपती, नवरात्री आणि म्हणेल की लग्न समारंभातला एकत्र होता, भेळ होती. कॉकटेल डांस था ये. कॉकटेल था, कॉकटेलच होता हा. लेकिन ये महेश और ये दोनों एंजॉय कर रहे हैं, सबसे बड़ी बात है. बेहतरीन प्रदर्शन इस टूर्नामेंट में, सेमीफाइनल का मुकाबला आप खेल रहे हैं. शानदार, बहुत ही शानदार गेंदबाजी. ये भी फुल टॉस गेंद थी किरण, फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद पर विकेट गिर गया. फुल टॉस गेंद पर एक आसान कैच. टप्पा खाने के बाद थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑनस्टर पर खेल दिया. मिड विकेट पर शॉट, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा. गेंदबाज द्वारा गेंदबाजी राजू कंक की कमाल की है, लाजवाब प्रदर्शन रहा. स्कोर अगर देखें तो रन संख्या अब सिंगल के साथ 11 रन. 11 धावसंख्या सर. मॅच इथे जरूर फसले, पण अजून मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही बनवू शकतो, कारण की मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला तर ही ती वेळ आहे जिथे तुम्ही दाखवू शकता की ओ मी टीम मध्ये उभा आहे आणि मी अजूनही मॅच मध्ये आहे. यावेळी हलक्या त्याने केण्याचा प्रयत्न, फक्त टच केला, एक सिंगल धाव. पहिल्यांदा बेस तयार केला जाईल, सिंगल डबलने थोडेसे नजर चेंडूवरती ठेवली जाईल, तदनंतर दे दनादन चालू होईल का हेही बघायचं आहे. जी हाँ, इस वक्त वेट एंड वॉच वाली क्रिकेट बीच मैदान पर 4 विकेट खोने का दबाव जो है बल्लेबाज महसूस कर रहे हैं. साजन ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, फ्लाई स्लिप का सहारा. 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं. राजू के लिए तीसरी सफलता. राजू बन गए जेंटलमैन, दे रहे अपनी टीम के लिए कॉन्ट्रीब्यूशन. अब दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. थँक्यू सो मच. दीपक दादा आहेत, मॅच बघतायत, संघ मालक आहेत. कसं वाटतंय मॅच? विकेट आली, विकेट वरती विकेट मिळते, काय सांगाल, काय भावना आहेत? यावर्षी जरा मी स्वप्नात आहे. बघूया, अजून एक मॅच आहे बाकी. विनिंगचाच प्रयत्न असेल. मागच्या वर्षी KTPL 3 आणि 3-0ने हारलो होतो. एक सुद्धा मॅच विनिंग नव्हती झाली. सगळ्याच्या सगळ्या हळून म्हणजे पहिल्याच दिवशी घरी जायचं. पण यावर्षी थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालं आहे. मी अभिनंदन करतो सर्व खेळाडूंचं आणि त्यांना बेस्ट ऑफ लक पण करतो की बेस्ट टू बेस्ट खेळा आणि म्हणजे क्रिकेटच खेळा. थँक्यू सो मच. हे होते संघ मालक दीपक दादा लोखंडे. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. राजू कंकची ती पुन्हा एकदा ओव्हर आली. राजू कंक आपण पाहिलं तर बॅटिंगमधून देखील धावा गोलंदाजी करत असताना विकेटी गेले. एक परफेक्ट ऑलराऊंडर राजू कंकनी सर खूप चांगला प्रवास राहिला टेनिस क्रिकेटमधील यंदाचा सीझन. 12 धावसंख्या स्कोर करवरती आहेत. बल्लेबाजी करने वाली टीम के पारी लड़खड़ाते हुए 5 बल्लेबाज आउट हो गए और राजू कंक का स्पेल देखिए, शानदार गेंदबाजी, 3 विकेट चटकाए. सबसे बड़ी बात है इन्होंने रन नहीं दिए हैं और उसके साथ स्ट्राइक किया. हर बार वो विकेट लिया तो अब एक बार विकेट आप लेते रहेंगे तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है. अब बल्लेबाज जो है ना पूरी तरह से सदमे में, करे तो क्या करे, रन नहीं आ रहे हैं और विकेट गिर रहे हैं. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण महासंग्राम पाहतोय. हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आपले प्रायोजक आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला मदत करणारी सर्व टीम आहे. सर्व पारितोषिक आता तुमच्या स्क्रीनवरती आहेत, व्यक्तिगत स्वरूपाची. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सध्या आता आपल्या स्क्रीनवरती दाखवल्या जातात. tenniscricket.in असल्यावर आपल्याला व्यावसायिक क्रिकेट काय प्रोफेशनल एखाद्या स्टेडियमचा फील कसा आणला जातो ते आपण अनेक वर्ष पाहिलेले आहे आणि या सगळ्या गोष्टी 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवल्या. 20 लाखाचा परिवार सध्या tenniscricket.inचा आहे. 20 लाखाहून जास्त. आणि मी मगाशी उल्लेख केला सातारा प्रीमियर लीग मध्ये तो सगळ्यात मोठा रेकॉर्ड झाला की 20 लाख सबस्क्राईब सातारा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी मात्र टेनिस क्रिकेटचे पूर्ण झाले. आणि ती इथेच हेच ते मैदान आहे, याच त्या मातीमध्ये 20 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले. मात्र सध्या मॅच पूर्णपणे फसलेली दिसते, कारण की अजूनही आपण पाहिलं तर शेवटच्या फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूरी तरह से मोमेंटम गेंदबाजों के पास है. बहुत ही बढ़िया प्रदर्शन राजू कंक का. 2 ओवर 10 रन और 3 विकेट. सफल गेंदबाज है, ऑलराउंडर है. जैसे कि किरण ने कहा, ये ऑलराउंडर खिलाड़ी है, कारगर साबित हुए हैं. और राजू का बल्ला बोला, राजू की गेंदबाजी असरदार है. ये बल्लेबाज असरदार सरदार है.
अगदी कंटिन्यू आपण पाहिलं तर KTPL मिस्टर KTPLचा किताब राहिला, मिस्टर KTRBPLचा किताब राहिला, KSKPL मध्ये सोन्याचं नाणं देखील मिळवलं, PMPL मध्ये मान्सून प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं तर तो मालिकावीर देखील राहिलाय. मंजिल बहुत दूर आहे भाई, मंजिल बहुत दूर आहे. हो बॅट स्विंग केली जाते, पुन्हा चेंडू डॉट येतोय. पुन्हा आपण पाहिलं तर गोलंदाजांनी पूर्णपणे कमांड जी आहे गोलंदाजांनी आपल्या हातामध्ये ठेवली आहे. कारण की बॉलिंग अटॅक जी आहे पूर्ण जी रस्सी आहे ती खेचून ठेवली आहे आणि पूर्ण गाडीचा हँडल आणि गाडीचा रेस आपल्या हातामध्ये ठेवला आहे. जी हाँ, कंट्रोल के साथ गेंदबाजी कर रहे गेंदबाज सतीश. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, करे तो क्या करे. अनइवन बाउंस भी है. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. स्कोर रुका हुआ 12 रन 5 विकेट के नुकसान पर. और इस मुकाबले में जय महाराष्ट्र टीम ने शिकंजा कस लिया है. आपण या आधीच्या मॅच मध्ये जेव्हा आपण पहिले रोहित पाटील खेळत होते तेव्हा रोहित पाटीलच्या रनआउट बद्दल आपण बोलवतो. फटका चांगला आहे, यावेळी खेळाडू आहे, चेंडू वन बाउंड, चेंडू जरूर अडवेल. मात्र रोहित पाटीलच्या रनआउट बद्दल तेव्हा आपण बोलवतो, मात्र आता विकास वैरीच्या रनआउट बद्दल काय बोलाल? जी हाँ, इस वक्त एक एंड पर जब स्ट्राइक रोटेट नहीं हुआ तब जाकर वो दबाव आया. स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है. विकास को ज़्यादा से ज़्यादा मौका देना है. यहाँ दोनों एक बार स्ट्राइक रोटेट कर सकते थे, वो मैदान के अंदर नहीं हुआ और उसके कारण रनआउट का विकेट कोहली की तरफ गेंद को खेल दिया है. बाउंड्री पर खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन. और बहुत देर के बाद ये चौका आया और वो गाना भी बजता हुआ उड़ी उड़ी जाए सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन. थँक्यू डीजे. असं क्रिकेटचा आनंद घेता आला पाहिजे. खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा आनंद आहे. हो अप्रतिम फटका, इनसाइड आउट आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विकेट पट्टे. सर आज कोणताच फलंदाज थांबत नाहीये मैदानामध्ये. बॉलिंग अटॅक पूर्णपणे जबरदस्त आहे, कमांड पूर्णपणे हातामध्ये बॉलिंग अटॅकच्या. सेमीफाइनल का मुकाबला, इस मुकाबले में आपको बेहतर करना था. कभी कभार किरण क्या होता है, एक खिलाड़ी के ऊपर हम निर्भर रहते हैं तब जाकर परेशानी होती है. विकास हर बार आपको विनर नहीं बना सकता, आपको चैंपियन नहीं बना सकता. तो अब जाकर बल्लेबाज हाराकिरी करे. करण बैक टू द पेबलेंड. 17 रन 6 विकेट के नुकसान पर. पारी पूरी तरह से लड़खड़ाती भी इस मुकाबले में. श्री गणेश 11 गणेशवाड़ी और श्री गणेशवाड़ी किरण अच्छा स्टार्ट नहीं कर पाए, आगाज अच्छा नहीं कर पाए, श्री गणेश अच्छा नहीं कर पाए और उसके बाद में विकास के ऊपर पूरी तरह से दबाव आ गया. अब जाकर सतीश की शानदार गेंदबाजी, 2 बिंदी गेंदें, सिंगल चौका और विकेट है. इस ओवर में 5 गेंदों में 5 रन और एक बहुत महत्वपूर्ण सफलता. सर आपण पाहायला गेलं तर बरेचसे प्रेक्षक इथे आहेत. काही मॅच काही हरलेले आहेत परंतु अजूनपर्यंत इथून जोडले गेलेले आहेत आणि या सगळ्यांना प्रेक्षकांनाही आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि हा क्रिकेटचा प्रेम आपण सातत्याने पाहायला गेलंय. बिल्कुल, दर्शकों के बिना टूर्नामेंट तो सफल नहीं होगा. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. सचिन साठम वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. रुपेश एक बार फिर उनके साथ चर्चा करिए. यस सर, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय कारण KTPL 4.0 तर ज्या पद्धतीनं मात्र आयोजन झालंय आणि बरेचसे प्रेक्षक आज कोणी सुट्टी घेतली, कोणी व्यवसायातून पाहायला गेलं तर वेळ केलंय. काय म्हणाल, आज क्रिकेटचा आनंद घेत आहे, कसं वाटतं हा क्रिकेट बघताना? सर अगदी खुर्चीवर बसून तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळतोय. आज VIP ट्रीटमेंट प्रत्येक क्रीडा रसिकांना इथून दिली जातोय, काय म्हणाल? खूप छान वाटलं. काय म्हणाल आयोजनाविषयी आमच्या? खूप छान आहे. अगदी प्रत्येकाच्याच मुखातून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पाहतोय प्रेक्षक आणि प्रेक्षकच या सगळ्या अगदी मैदानाच्या अगदी चारी बाजूला जर तुम्ही कॅमेरामध्ये पाहायला गेलात तर तुम्हाला प्रेक्षक आणि हीच आपण कराड तालुका टेनिस क्रिकेटची ओळख आहे, KTPL 4.0 ची ओळख आहे. अगदी पाहायला गेलं तर हा डगआउट थोडंसं शांत वाटतं. डेफिनेटली गेल्या वर्षीची कॉपी पेस्ट आणि आमची दिदी सुद्धा, दिदीला कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं, दिदीला मागच्या KTPL 3.0 मध्ये सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये होते आणि आज नाराज आहे परंतु अजून हारले नाहीयेत, थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पप्पांना सांगायचं दरवर्षी टीम टाकायची, दरवर्षी प्रयत्न करायचं, काय म्हणशील? ठीक आहे, आता हारवी होत नाही. येस, दीदी नाराज झालेली आहे. हा इमोशनलपणा, हा करा टेनिसचा क्रिकेट. यस, बॅक टू क्रिकेट. रुपेश थैंक यू सो मच. 4 ओवर का खेल, 19 6 विकेट के नुकसान पर. श्री गणेश 11 गणेशवाड़ी. आदरणीय अशोक शेडगे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मी विनंती करेल दीपकजी मोहिते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. 19 रन 6 विकेट के नुकसान पर. हलगीवाले आपण या, हलगीवाले. इट्स वाइड बॉल. 20 रन 6 विकेट के नुकसान पर. खासदार साहेब येत आहेत, त्याच्यासाठी फक्त मला बोलायला, बाकी ओरडत नाही.
थ्रो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. येस अंपायर चेक केला जातोय. थर्ड अंपायर होतील थोडेसे बिझी, कारण की हा चेंडू थ्रो केलाय का यासाठी आपल्याला सध्या टीव्ही अंपायरची मदत घ्यावी लागेल. थोडंसं डिसिजन असेल पेंडिंग, आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत निर्णय कळवतो. किरण सर, स्क्रीनवर तुम्ही जर पाहायला गेलं तर आपण विकास वैरीला पाहतोय. ह्या टेनिस क्रिकेटमधील कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखला जातो, मॅच विनर प्लेअर म्हणून ज्याला ओळखला जातो, त्याच्या डोळ्यातून अश्रू त्यांना पाहायला मिळतात. पैसे किती आहेत ना ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु हा क्रिकेट ही मॅच आपली हातातून निसटताना पाहतोय आणि हा निसटता पराभव कदाचित असावा की अशी थोडीशी मनामध्ये धाकधूक आणि मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तेच ते मात्र आपण डगआउटमधून वैरीला पाहतोय. ही क्रिकेट आहे, हेच इमोशनलपणा या टेनिस क्रिकेटनं आणि या कराड टेनिस क्रिकेटनं मात्र जपलं गेलं. KTPL 4.0 का प्रसिद्ध होतो, का एक वेगळी त्या क्रिकेट स्पर्धेला ओळख निर्माण होते, त्याचं उत्तम उदाहरण प्रत्येक क्षण प्रत्येक आपण या सगळ्या गोष्टींचं मात्र एकत्रितपणा पाहायला गेलं तर या KTPL ला एक वेगळा अर्थ, एक वेगळी माणुसकी, वेगळी आणि इमोशनलपणा, वेगळा भावनिक या KTPL मध्ये पाहायला मिळतो. म्हणून तर हा क्रिकेट वेगळा जपला जातो आणि जोपासला जातो. या क्रिकेट बरोबर जगणारी रुपेश भाई थोड़ा रुकिए. इट्स अ फेयर डिलीवरी. अब बोलिए, विकास के साथ अब बात भी कर सकते हैं. और इनके चेहरे की तरफ हमने देखा है कि बिल्कुल आंसू आंखों में है उनका विकेट गिरने के बाद. और अब चक्कर मैच दोबारा शुरू हो रहा है. 4 ओवर 20 रन 6 विकेट के नुकसान पर आउट के बाहर गई थी और पॉइंट क्षेत्र में कट करना चाहते थे रुपेश. अब विकास के साथ बात कर सकते हैं. मैं समझ सकता हूं इस वक्त समय कुछ अच्छा नहीं चल रहा है टीम के लिए. पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, रन तो नहीं आ रहे हैं. उस तेजी के साथ प्रेशर बनाया जय मास्टर की गेंदबाजों ने. बहुत ही बढ़िया प्रदर्शन राजू कंग का रहा. सदी गेंदबाजी सटीक लाइन के साथ गेंदबाजी की है, खुलकर खेलने का मौका नहीं दिया. आला गेंदबाजी रही है. 21 पर 6. फाइनल का टिकट आपको जरूर मिलेगा. कदमों का इस्तेमाल किया, बल्ले का बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन पर चली गई थी. खिलाड़ी मौजूद है. वन बाउंस गेंद को वो फील्ड किया गया. रन बनाने का कोई मौका नहीं है. 5वां ओवर प्रगति पर है. करंट रन 4.67. स्कोर 21, 6 विकेट के नुकसान पर. ऑनसाइड पर खेल दिया, टपकाने के बाद गेंद नीचे रही है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. एक हाथ से गेंद को फील्ड किया गया. कॉर्नर पर 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 6 विकेट के नुकसान पर. 22 पर 6. एक्सीलेंट परफॉर्मेंस बाय द ऑल द बॉलर्स. जय महाराष्ट्र टीम के बाद गेंदबाजों ने जबरदस्त गेंदबाजी के बेमिसाल गेंदबाजी रही है. शॉर्ट पिच गेंद ऑनसाइड पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे लपक लिया कैच. बल्लेबाज आउट. 5वां ओवर है, 7वें विकेट का पतन और बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं. थैंक यू डीजे. इनका भी जलवा देखिए. अब सुंदर प्रदर्शन बीच मैदान पर सारे खिलाड़ियों का. चेंडू खेळायचा होता ऑन साइडला. बॅट चिकट, नो बॉलचा इशारा. चेंडू जाईल फाईन सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. 4 धावा. विजयाचा अंतर कमी करणारा चौकार. 27 धावा 7 गड्यांच्या मध्ये. जयवंत संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. सेव्हनचा सामना करता. याचा अर्थ तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. विकेटची विकेट अत्यंत महत्वाची होती. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये. संघर्षाच्या गुलालाने माखलेलं मस्तक यशाच्या पायरीवर टेकल्याशिवाय आयुष्याचं मैदान सोडणार नाही हा संकल्प करून मैदानावरती जय महाराष्ट्र संघ उतरला आणि 39 धावाने विजय साकार केलेला आहे.
नेक्स्ट टीम मैदानामध्ये दाखल व्हा. नेक्स्ट टीम चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. नेक्स्ट टीम आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. टीम जास्त वेळ घेऊ नका. इथून पुढे सेमीफायनल क्रमांक 2, तदनंतर आपण पाहिलं तर अगदी प्रेक्षणीय मॅच आणि त्यानंतर असेल फायनल. विनंती करेल नेक्स्ट टीम